हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अटलांटिक सिटी आणि ब्रिगेंटिन बीच, जो अटलांटिक सिटीच्या बरोबर बाजूला आहे. एक रिव्हर क्रॉस केली की तुम्ही इथे पोचाल. सो आम्ही लंच करून न्यू जर्सीवरून निघालो, फ्रँकलिन पार्कवरून. अँड आफ्टर अ ड्राईव्ह ऑफ ऑलमोस्ट 2 hours वी आर हिअर इन ब्रिगेंटिन सिटी. आणि सिटी पूर्ण बीचवरच आहे, म्हणजे फुल कोस्टलाईनच्या बाजूला सिटी आहे. सो लॉंग स्ट्रेच ऑफ बीच आहे सिटीला, तर तुम्ही गाडी कुठेही लावू शकता. मेन स्ट्रीटवर पार्किंग खूप अवेलेबल आहे आणि मल्टिपल एंट्री पॉईंट्स आहेत टू द बीच. सो तुम्ही तिथे जाऊ शकता. तर अशाच एका पॉईंटला आम्ही कार लावली आहे आणि आता बीचवर निघालो आहे. सो आता ब्रिगेंटिन बीचवर आम्ही थोडं स्विम केलं, तास दीड तास होतो तिथे. आणि मग आता आम्ही निघालो अटलांटिक सिटीला. अजून काही सनसेट झाला नाही आहे. अटलांटिक सिटीला इज फेमस फॉर इट्स बोर्ड वॉक अँड कसिनोज, तर ते संध्याकाळी चांगले वाटतात. सो आता इथून 5 miles ड्राईव्ह आहे टू अटलांटिक सिटी. सो लेट्स मूव्ह हेड. सो आता आम्ही आलो आहे अटलांटिक सिटीमधल्या फेमस बोर्डवॉकवर आणि इट स्ट्रेचेस थ्रू द होल सिटी. तर आम्ही एक रँडम पॉईंटला गाडी लावली आणि मग तिथून वॉक करत चाललो आहे. तर आता आम्ही वॉक करमध्ये कसिनोज एक्सप्लोर करू आणि मग एक जागा आहे त्याला म्हणतात स्टील पियर, जिथे एक अम्युजमेंट राईड्स आहेत. सो तिथे जाऊ. सो आता आम्ही स्टील पियरवर आलो आहे आणि इथे फेरिस व्हीलचे आम्ही तिकीट काढलं आहे. आणि प्रॉपर आता जरा सनसेट झाला आहे, म्हणजे डस्क आहे. सो व्ह्यू पण मस्त दिसेल. सो आता या पुढचे व्हिडिओ एन्जॉय करा फेरिस व्हीलमधून. सो 9 दिवसांच्या ट्रिपमधलं अटलांटिक सिटी हे आमचं लास्ट डेस्टिनेशन होतं. आणि तिथून आम्ही नेक्स्ट डे निघालो चार्ल्स्टन, साऊथ कॅरोलायनासाठी. सो या ट्रिपमध्ये आम्ही जवळजवळ 3000 माईलचं डिस्टन्स कवर केलं. आणि ही ट्रिप सुरू केली होती नॉर्थ डकोटावरून. तर नॉर्थ डकोटा, मिनिसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, इंडियाना, ओहायो, पेन्सिल्व्हेनिया, न्यूयॉर्क स्टेट, न्यू जर्सी, डेलावर, मॅरीलँड, वॉशिंग्टन DC, व्हर्जिनिया, नॉर्थ कॅरोलायना आणि लास्टला साऊथ कॅरोलायना, अशी 15 स्टेट थ्रू ही जर्नी आम्ही कंप्लीट केली. जर तुम्हाला ही सिरीज आवडली असेल तर तुमच्या मित्रांमध्ये पण नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण अशाच नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत स्टे सेफ, हॅव फन.